नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे, ज्यात लाखो भाविक येतात आणि गंगा स्नान करतात. सिंहस्थाच्या वेळी गंगा स्नान करतात. प्रयागराज कुंभमेळ्यात एक दशलक्षहून अधिक लोक सहभागी झाले होते. हा उत्सव सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अमूल्य असला तरी त्याचे पर्यावरण परिणाम गंभीर आहेत. यात पाणी प्रदूषण आहे, कचरा व्यवस्थापनावरील अडचणी आहेत, वायू प्रदूषण आहे आणि जैवविविधतेवर होणारे परिणाम यांचा समावेश आहे. आता येणारा कुंभमेळा हा नाशिकमध्ये होणार आहे. त्यासाठी तेथील साधुग्राम बनवण्यासाठी खूप जागेची गरज आहे. त्यांनी 54 एकरमधील जे तपोवन आहे त्यामध्ये जुनी झाडे आहेत ती तोडण्याचे आदेश दिले आहेत. तेथील स्थानिक लोकांनी, नागरिकांनी, नाशिककरांनी विरोध दर्शवला आहे. शिवाय अनेक पर्यावरण प्रेमींनीही समर्थन दिले आहे की ही झाडे तोडायची नाहीत. सयाजी शिंदे हे प्रसिद्ध अभिनेते आपल्याला माहीत आहेत. त्यांनी देखील झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना पाठिंबा दिला आहे. जे तपोवनात जवळजवळ 1800 झाडे आहेत ती म्हणे तोडायची आणि त्यांच्या बदलात 18,000 झाडे लावू असे तेथील प्रशासन सांगत आहे. मग जिथे 18,000 तुम्ही झाडे लावणार आहात तिथेच का बरं साधुग्राम बनवत नाही? असं केलं तर तेथील झाडेही वाचतील आणि साधुग्रामही बनेल. पूर्वीच्या काळी ज्या वटवृक्षाखाली साधू येऊन तपश्चर्या करत होते त्या वृक्षाचीच कत्तल करून तुम्ही साधुग्राम बनवणार आहात, हे त्या साधूंना देखील मान्य होईल काय? या साधुग्रामसाठी हजारो झाडं तोडायची आणि तेथील जागा बिल्डरांच्या घशात घालायच्या, हेच तुमचं उद्दिष्ट दिसते. जिथे तुम्ही 18,000 झाडे लावणार आहात तिथं का बरं साधुग्राम करत नाही? ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर ही झाडं फक्त झाडं नाहीत, तर ती नाशिककरांची परंपरा आहे, त्यांचे फुफ्फुस आहे, त्यांच्या आठवणी आहे, त्यांचं बालपण आहे. ती गप्प बसणार नाही. तीही कायमपणे या गोष्टीला या वृक्षतोडीला विरोध करत राहतील. कुंभमेळा हा धर्माचा मेळा आहे, आमचा त्याला विरोध नाही. धर्म सांगतो वृक्षवल्ली भव. धर्म काय सांगतो? वृक्षवल्ली भव. विष्णूने सुद्धा हेच सांगितले. मग कुंभमेळ्याच्या नावाने झाडं तोडायची. मागे जो प्रयागराजला कुंभमेळा झाला तिथे खूप लोक मेले, चेंगराचेंगरी लोक मेले आणि तिथे किती लोक आली होती याचा अधिकृत आकडा जाहीर झाला. पण जी लोक चेंगराचेंगरीत मेली त्याचा अद्यापही आकडा जाहीर झालेला नाही आहे. तिथल्या गंगा नदीचे कुंभमेळा दरम्यान काय अवस्था झाली ती प्रत्येकाने आपल्या डोळ्याने बघितली आहे. अवस्था आता ह्या गोदावरीची होणार आहे. ठीक आहे, आपली संस्कृती वाचवली पाहिजे, आपला धर्म वाचला पाहिजे, चाली रीतिरिवाज आपण जपले पाहिजेत, नाही असं नाही, आमचा त्याला विरोध नाही. सयाजी शिंदे वृक्षतोड विरोधात समर्थन देण्यासाठी गेले होते तेव्हा ते म्हणाले, बघा, कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील झाडे तोडणे दुर्दैवी आहे. तुम्ही एक झाड तोडून 10 झाडे लावणार असे फालतू विधान करत असाल तर आम्ही एकही झाड तोडू नये यासाठी कायम प्रयत्न करणार आणि एक झाड तोडलं तर 100 माणसे आम्ही मरू, पण एकही झाड तोडू देणार नाही, असं त्यांनी विधान केलं. आपलं सरकार प्रशासनसुद्धा बेजबाबदार वागत आहे. आता 2 दिवसापूर्वी नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की तपोवनावर बोलणारे बकरी ईदला गप्प का? म्हणजे यांना यामध्ये धर्म आणायचा आहे. हिंदू मुस्लिम असं काहीतरी वादग्रस्त विधान करून काहीतरी वेगळ्या वळणावर ही गोष्ट न्यायची आहे. मुद्दा काय चाललाय, बोलताय काय? आणि मला सांगा, या बकरी आणि झाडाचा काही परस्पर संबंध आहे का? हो, उठायचे ते तोंडाला येईल ते बोलायचे. म्हणजे तुमचं तपोवनातील वृक्ष तोडीला समर्थन आहे असं समजावं का आम्ही? विषय पर्यावरणाचा आहे आणि तुम्ही बोलताय काय कशाला ताळमेळ नाही. असो, काय म्हणत होते? हां, महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे.
येथील साधू संतांनी तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सौरे म्हटलं. गाडगे महाराजांनी स्वच्छतेचे धडे दिले. या संदर्भात कविवर्य कुसुमाग्रजाने, तेही नाशिकचेच आहेत, त्यांनी त्यावेळेला त्यांच्या काळात कुंभमेळा याविषयी अप्रतिम कविता सिंहस्थही लिहून ठेवली आहे. ते म्हणतात, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. भाले खडग हाती नाचती गोसावी, म्हणे वाट यास पुसावी अध्यात्माची. ज्यांच्या हातात खडग भाले आहेत यांना अध्यात्माची वाट पुसावी का, असं त्यावेळेला कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलं आहे. जे कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलं आहे, मग यांना धर्मविरोधी म्हणावं का, हा मोठा प्रश्न आहे. कुठल्या साधू संतांनी असं सांगितलं नाही की झाडे तोडा, पर्यावरणाचा नासधूस करा आणि तेथे साधुग्राम बनवा. त्यांच्या अध्यात्मात सुद्धा हे बसत नाही. आणि जे नाशिककर हे पर्यावरण प्रेमी आहेत, त्यांनी जे वृक्षतोड संबंधी जी आंदोलनं उभा केली, त्या आंदोलनाला आमचा समर्थ पाठिंबा असेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. थांबते. थँक्यू सो मच.